श्री हरिविजय कथासार अध्याय दुसरा। तत्पूर्वी या कथासाराचा आधीचा अध्याय जर तुम्ही ऐकला नसेल तर या चॅनलच्या चॅनल पेजवरती जाऊन हरिविजय ग्रंथ या प्लेलिस्टमध्ये याचा आधीचा अध्याय दिलेला आहे, तो तुम्ही ऐकू शकता। शिवाय या कथासार ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे अशी, आम्ही ग्रंथ वाचण्यासाठी स्पेशली एक नवीन चॅनल सुरू केलेले आहे। या चॅनलचं नाव आहे महान हिंदू ग्रंथ कथासार। आता या ग्रंथाचे पुढील अध्याय आता त्या नवीन चॅनलवरती प्रसारित होतील, त्यामुळे या कथासाराला ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला माझी नम्र विनंती आहे की आमच्या नवीन चॅनलवरती येऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। शिवाय आमच्या नवीन चॅनलवरती हरिविजय कथासारासोबत भविष्यामध्ये आम्ही श्री गणपतींचे मुद्गल पुराण देखील वाचन करणार आहोत आणि महाराष्ट्रातील जागृत देवस्थाने यांच्या भेटी घेऊन तिथले खूप चांगले व्हिडिओ आम्ही ह्या चॅनलवरती प्रसारित करणार आहोत, तेव्हा आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत। अध्याय दुसरा, विष्णू दर्शन अवताराची तयारी, देवकी विवाह, कंसाचे कौर्य। श्री गणेशाय नमः। ज्याचा महिमा शेषाला वर्णन करता येत नाही, व्यास व वाल्मिकींची मती जेथे कुंठित झाली, वेदांना ज्याचा थांग लागत नाही, बृहस्पती ज्यांचे महात्म्य न कळल्यामुळे थक्क होतो, त्या शेषाशाही भगवान विष्णूंचे चरित्र मी काय वर्णन करणार। कुठे व्यासांसारखे राजहंस, कुठे माझ्यासारखे चिलटे। राजाने अर्जराचा वाडा बांधला, मी मातीचे घर बांधायला काढले तर बरोबरी होईल का? पण आकाश सर्वांना मोकळे असते, म्हणून मशक सुद्धा गुणगुणत यथाशक्ती उडतोच। मातीचे घर असले तरी सावली देतेच, म्हणून मी यथामती हरिचरित्र सांगणार आहे, ते गोड मानून घ्यावे। श्रीसागरात इंद्रादी देवता ऋषीजन यांच्यासह ब्रह्मदेव गेले, पृथ्वी त्यांच्या सोबत गेली। दैत्यांच्या त्रासाने सर्व गांजून गेले होते। विष्णूंकडे गाराने घेऊन सर्वजण गेले। त्यांना श्रीसागरात विष्णू कसे दिसले? श्रीसागरात अगदी मध्यावरती एक दैदिप्यमान मोठे द्वीप आहे। तेथे निर्विकल्प चित्तरूपी वृक्ष आहेत, ते चित्ताकाश भेदून जातात। त्यांची सावली शंकरांनाही दुर्लभ आहे। त्यात नवरत्नांनी सुशोभित मंडप आहे, पद्मरागाच्या तुळ्या, हिऱ्यांचे खांब, नीलमण्यांची खांबाची ज्योती, माणकांच्या दांड्या, पाचूंच्या किलच्या, मोत्यांचे लेप, अशा त्या मंडपाचा कळस महाकाशच भेदून जात आहे। कळसावर अप्रतिम रत्नांची कलाकुसर आहे। मंडपांच्या खांबावरती दशावतारांच्या व 14 भुवनांच्या संपूर्ण प्रतिमा आहेत। अनंत ब्रह्मांडांच्या मूर्ती तेथे रेखिलेल्या आहेत। सूर्यकोटी समान प्रभा, सर्वत्र शांत व तेजस्वी प्रकाश। मंडपाचा विस्तार लक्ष योजन लांब, रुंद व उंच आहे। चतुष्कोश अशा त्या मंडपात प्रचंड पर्यकावर रुपयांचा पर्वत असावा तसा शेष पवळलेला आहे। त्यांच्या सहस्रपण्यांची सावली त्यांच्याच विशाल शरीरावर पडली आहे आणि त्यावरती भगवान विष्णूंचा दिव्य देह दिसत आहे। अर्धा लक्ष योजन यांचा विस्तार आहे। ब्रह्मांड पुराणात नारदांनी हे सांगितलेले आहे। त्या विष्णूंचे तेज व रूप काय वर्णावे? कोटी मदनांना त्यांच्या नकाची सर येणार का? छे, घन सावळे पूर्ण सनातन ब्रह्मच, मायातील शुद्ध चैतन्यच आहे ते। वक्षस्थळावरती श्रीवस्त्र चिन्ह अत्यंत चमकत आहे। कौस्तुभमणी विराजत आहे। मोत्यांच्या माळा व वैजयंती अपात रुळत आहेत। मकराकार कुंडले कानात तळपत आहेत। सरळ नासिका, विशाल नेत्र, धनुष्यासारख्या भुव्या, सर्व ब्रह्मांडातील सौंदर्य तेथेच उगम पावत आहे। शंख, चक्र, गदा, पद्म चारी हातात शोभत आहेत। मनगटात सुवर्ण कंकणे आहेत। अंगुलीत मुद्रिका चमकत आहे। नाभिस्थानी दिव्य कमलांची नालिका निघाली आहे। कमळ अतिरमणीय आहे, त्यात चतुर्मुख ब्रह्मा आहे। त्या विष्णूंच्या कटीत दिव्य मेखला आहेत। सहस्र विजा चमकाव्या तसा तेजस्वी पितांबर नील तनुवर शोभत आहे। तनुचा सुहास ब्रह्मांडात पसरत आहे। दिव्य चंदनांची उटी लावलेली आहे आणि नभाचे गर्भ किती निळे असतील तसे गोटे व पाय दिसत आहेत। आहा, उत्तरीय वस्त्रही पीतवर्ण आहे।
त्याचा प्रकाश तर सप्त आवरणे भेदून जात आहे. त्यांच्या मुखावरती मदस्मित झळकत आहे. दंतपक्तींच्या तेजाने सूर्यचंद्रांना प्रकाश मिळत आहे. त्या मूळ रूपाचे दर्शन लक्ष्मीनाच प्रत्यक्ष होते. विद्यार्थ्याला आकाशातले प्रतिबिंब दिसावे तसे दिसले. ऋषींना तो सूर्यासारखा दिसतो. ध्यानात तो संकल्पाप्रमाणे दिसतो. ज्ञानदृष्टीने तो जवळ येतो. असा तो नारायण सर्व देवांना श्रीसागरात दिसू लागला. तेव्हा सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. मग देवांनी त्यांची स्तुती केली. त्यांच्या अवताराचे वर्णन केले. त्यांच्या कृपाळूपणाचे, पराक्रमाचे, दिव्य रूपाचे, ईश्वरत्वाचे, सर्व व्यापिकताचे वर्णन केले. 14 भुवनांचा पालक, साधुजन तोषक, ब्राह्मण वेदरक्षक, दैत्य संहारक म्हणून त्यांची स्तोत्रे गायली. अनंत ब्रह्मांड नायक, जगद्गुरुधारक, अनंत वेशधारक म्हणून त्यांचा गौरव केला. कमलनयन, कमलापती, कमलशयन, कमलवदन, कमलनाभ, कमलछत्र, कमलधर, कमलाप्रिय, विश्वपालन, विश्वव्यापक, विश्वकारण, विश्वमतीचालक, विश्वजीवन, विश्वरक्षक, विश्वेश अशा नावांनी त्यांना आळवले आणि पृथ्वीचे गाराने त्यांना सांगितले. तेव्हा एक आश्चर्यकारक दिव्यवाणी श्रीसागरातून उठली. ती देवांना ऐकू आली. त्यांचे शरीर कंपायमान झाले. आनंदाची आनंदने त्यांच्या हृदयात झाली. देवानो, भिवू नका, भिवू नका. मी यादव कुळात अवतार घेऊन दुष्टांचा संहार करीन. यादव म्हणून तुम्ही जन्म घ्या. उपदेवतांनी गोपाळ म्हणून यावे. ऋषींनी वासरे व्हावे. यम, वायू, इंद्र, अश्विनी कुमार यांनी पांडव व्हावे. बृहस्पतीने द्रोण व्हावे. पार्वतीने द्रौपदी व्हावे. लक्ष्मीने भीमकी व्हावे. बळीभद्र शेषाने संकर्षण व्हावे. वसुदेव देवकींचा पुत्र म्हणून मी अवतार घेईन. त्यांचे 3 जन्म तप केले आहे, ते त्यांचे तप मी सफळ करीन. तुम्ही भिवू नका. देवांना फार आनंद झाला. चातकाला मेघ दिसावा. दरिद्री माणसांना धन मिळावे. मरणाऱ्याला अमृत मिळावे. तृषार्थाला गंगा मिळावी असे त्यांना झाले. त्यांची चिंता दूर झाली होती. देव, ऋषी, देवता, पंचभूताधिपती यांनी विविध रूपांनी आधीच जन्म घ्यायचे ठरवले व त्या उद्योगाला सर्वजण लागले. ब्रह्मदेवांचा निरोप घेऊन पृथ्वी मूळ रूपास गेली. लवकरच यदुवंशात शूरसेनाला वसुदेव हा पुत्र झाला. त्या मुलाचा पुत्र म्हणून विष्णूचा अवतार होणार या आनंदाने देवांनी आनंद व दुदुभी वाजवल्या. त्यामुळे वसुदेवाचे नाव आनंद दुदुभी अशी प्रख्यात झाले. पुढे तो मोठा झाल्यावरती देवकाची कन्या देवकी हिच्याशी त्याचा विवाह करण्याचे ठरले. देवकाचा भाऊ उग्रसेनाची पत्नी मोठी साध्वी होती. तिला एका दैत्याने अचानक अरण्यात नेऊन भ्रष्ट केले. ती असहाय्य होती. तिने त्या दैत्याला शाप दिला, तुझा पुत्र माझ्या ठिकाणी उत्पन्न होईल. त्याला विष्णू ठार मारतील. तुझेही सर्वनाश होईल. त्यानंतर तिला जो पुत्र झाला तोच कंस. हा देवकीचा चुलत भाऊ होता. तो दुष्ट होता. तो उग्रसेनाला मागे ढकलून आपणच राज्य बळकावून बसला होता. यादवांचा तो छळ करी, पित्यांचा द्वेष करी, मातेचे तोंड सुद्धा पाहायला तयार नसे. गोब्राह्मणांना त्याने देशोधडीस लावले. दुर्जन दैत्यांची त्याने मंत्री म्हणून नेमणूक केली. सज्जन परागंदा झाले. अधर्म बोकाळला. मुष्टिक, चाणूर, प्रलंब, अरिष्ट, व्योम, खर इत्यादी राक्षस त्याने जवळ केले. देवकांची कन्या देवकी हिला वसुदेव हा वर ठरवला होता. कंसाची देवकीवरती माया होती. शूरसेन वसुदेवासह मथुरेस आला. तेव्हा देवकासह उग्रसेन सामोरा गेला. कंसही सामोरा गेला. सीमंत पूजा झाली. वाजंत्री वाजत होती. त्यांनी नगरी दुमदुमत होती. देवक वसवले. देवांना हर्ष होत होता. जन्मनात आनंद ओसंडत होता. यथाविधी लग्न सोहळा झाला. दास, दासी, हत्ती, घोडे आनंद घेऊन उग्रसेनेला वसुदेवाचा खूप मोठा मान केला. मग वसुदेवांची उत्तम सजवलेल्या रथातून वरात काढली. पुढे वेत्रधारी सेवक लोकांना दूर ढकलून मार्ग मोकळा करू लागले. कंस रथाच्या धुरेवरती बसला. स्वतः सारथ्य करू लागला. तोच आकाशवाणी झाली, अरे दुर्दैवी कंसा, ज्या बहिणीची वरात तू एवढ्या प्रेमाने नेत आहेस तिच्या 8वे संतान तुझा घात करणार आहे. आकाशवाणी ऐकून कंस दचकला. कसली बहिणी, कसलं काय, मारून टाकतो हिला, असे म्हणून त्याने
खसकन खडगे उपसले व देवकीच्या मानेवरती मारण्यासाठी उगारले. तिची वेणी हासडून धरली. देवकीला त्याने रथातून खाली ओढले. धरणीवरती ती केळीसारखी कोसळली. कंसाच्या विनवण्या करू लागली. कंसा, मी तुझी लाडकी बहीण ना रे, तू माझा भाऊ, तू माझा वध का करतोस? तू कैवारी ना माझा, वैरी का होतोस? ती त्याच्या पाया पडली, पण त्याला दया येईना. सर्व लोकांना कंसाला भिवून तटस्थ झाली होती. वाजंत्री थांबली, भुईनळे थंडावले, घोडे थांबले, सर्वांची तोंडे प्लान झाली. उग्रसेनाला फारच खेद झाला. तो कंसाची निंदा करू लागला. कळाकुतीस आला. कंसाचे त्याला समजावून सांगू लागला. तेवढ्यात देखना सुंदर धीरोदत्त वसुदेव पुढे आला. त्याने कंसाचा खड्गधारी हात वरच्या वर धरला. त्याने कंसाला स्त्री हत्येचे पातक किती महाभयंकर असते ते सांगितले. पण हिचे 8वे अपत्य मला मारणार आहे, त्याचे काय? कंसाने आवेशाने म्हटले, मी आत्ताच हिला मारून टाकतो. मुले व्हायलाच नको आणि माझा घात व्हायलाच नको. कंसा, दया कर, माझी स्त्री मला दे. हिला पुत्र होतील ते मी तुला देऊन टाकीन. मग तर झाले. हिचे प्राण का घेतोस? वसुदेवाने त्यांना म्हटले, बरे तर जा देवकी, जा. तुला जे अपत्य होईल तेच मी मारून टाकीन. ते माझ्या हवाली करा, नाहीतर पुन्हा तुलाही मारीन. जा, आजपासून तुला बंदीखान्यात टाकतो, मग पाहू कसे सुटतात ते. कंसाने देवकीला सोडीत म्हटले आणि त्या दोघांची रवानगी आपल्या खास बंदीशाळेत केली. पायात जड बेड्या घातल्या, दारांना घट्ट अडसर व कड्या घातल्या, भोवती जागते पहारे बसवले. वरात वाजत गाजत निघाली होती, पण तिचा शेवट रडण्यात झाला. वसुदेव देवकीच्या शोकाला वाट मोकळी झाली. त्या दाम्पत्याने आपल्या दैवाला दोष दिला, पण कालांतराने कारावासाची सवय झाली. सद्गुणी सात्विक वसुदेव व सोज्वळ साध्वी देवकी. देवकी कालांतराने गरोदर झाली. आनंद व भय वाटू लागले. ती योग्य वेळी प्रसूत झाली. बाळमुख पाहून त्या दोघांना आनंद झाला, पण क्षणिक ठरला. कंसाने त्या बाळाला आपण होऊन नेऊन द्यावे म्हणून वसुदेवाने त्याला हाती घेतले. कंसाकडे आला बालक समोर ठेवला. कंसा, हा घे. कंस पाहत राहिला. वसुदेवाचे धैर्य, निष्कपटपणा, वचनबद्धता पाहून तो द्रवला. त्याने एकदा बाळाकडे पाहिले, एकदा प्रधानाकडे पाहिले, नंतर वसुदेवाकडे पाहिले आणि म्हणाला, न्या, त्याला परत न्या. पहिल्याचा काय अपराध? 8वा माझा शत्रू आहे, तो द्या, त्याला मी स्वहस्ताने मारीन. वसुदेवाला नवल वाटले. मोठा आनंद झाला. कंसाला एवढी सद्बुद्धी कुठून सुचली? विष गोड कसे झाले? विंचवाला साधूपणा कसा सुचला? तो तसाच परत गेला. बंदीशाळेत देवकी कपाळाला हात लावून बसली होती. तिच्या मांडीवरती बाळाला ठेवून तो तिला सर्व सांगू लागला. अश्रू पुसून ती हसू लागली. इकडे नारदांची स्वारी कंसाकडे आली. कंसाने त्यांची पूजा केली. मुलाचा वध न करता परत पाठवल्याचे सांगले. नारद म्हणाले, वेडा आहेस का तू? तुला भूल पडलेली दिसते. 8वा पुत्र खरा, पण तो कोठून मोजायचा? उलटीकडून मोजले तर पहिलाच तो 8वा ठरेल. म्हणूनच मोजायला सुरुवात केली तर कोणताही 8वा ठरेल. 8 पुत्र झाले तरी त्यातला तुझा कोण घात करणारा प्रवृत्त होईल ते कसं कळणार? नारदांचे वचन ऐकून कंसाने मान डोलावले. काटेरी वृक्षावरती बसून सरडा मान डोलवतो तशी. कंसाच्या हातून कुलक्षय घडावा, त्याची पापे वाढावी, बालहत्या घडून त्याचाही मृत्यू जवळ यावा, या हेतूने नारदांनी त्याचे मन फिरवले होते. कंस खवळला. आपले डोळे नारदांनीच उघडले म्हणून त्यांना धन्यवाद देऊ लागला. नारद निघून गेले. तत्काळ कसा बंदीशाळेत घुसला. श्रीमंतांच्या घरी चोर शिरावा, देवळात कुत्रा घुसावा, हरिण पाडसावरती वाघाने झडप घालावी तशी देवकीच्या बाळावरती झडप घातली त्याने. देवकीने गायीसारखा आंबरडा फोडला. कंसाने खसकन तिच्या मांडीवरून बाळाला उचलले. देवकीने कंसाच्या पायाशी लोळण घेतली. वसुदेव अडवू लागला. त्याला कंसाने दूर ढकलले. देवकीला हिसडा दिला.
दनादन पावले टाकीत कंस बाहेर पडला. देवकी ओरडत होती. दारावरचे पहारेकरी घाबरून दूर झाले. बंदीशाळेच्या बाहेरच एक मोठी शिळा होती. बाळाचे दोन्ही पाय एकाच हातात धरून त्याने त्याला गरागरा फिरवले. शिळेवरती आपटले. बाळाचे डोके पिकलेल्या फळासारखे फुटले. रक्तांच्या चिळकंड्या कंसाच्या अंगावरती उडाल्या. देवकी आक्रोश करीत होती. वसुदेव ओरडत होता. दारे खडबडून ओरडत होता. कंस तसा दनादन पावले टाकत निघून गेला. हाय हाय, सूर्य क्षणभर दिसावा नि मेघाने तो झाकून जावा असे झाले. क्षणाचा विवेक पुसून गेला होता. खऱ्या क्रूरपणाला आता सुरुवात झाली होती. नारदांचा कावा सफळ झाला. कंसाने नंतर 8-10 वर्षात देवकीचे आणखी 5 पुत्रही जन्मजात शिळेवरती आपटून मारले. दयामाया मुळीच उरली नाही. वसुदेवांच्या व देवकीच्या दुःखाला पारावर नव्हता. बंदीशाळा हेच त्यांचे घर झाले होते. शोकाला त्याचे हृदय हेच मायघर झाले होते. 6 पुत्र होऊनही देवकी केविलवाणी होती. परमेश्वर जणू अंतच पाहत होता. भक्तांची कठीण कसोटी पाहत होता. भक्तजन हरिकथा श्रवण करून नुसता स्वर्ग मिळतो असे नाही. स्वर्ग मिळाला तरी पुण्यक्षय झाल्यानंतर पुन्हा जन्मास यावे लागते. पण हरिकथा श्रवणाने मोक्ष मिळतो. पुढील अध्यायातील अद्भुत कथा आता दुसऱ्या अध्यायात श्रवण करावी. तत्पूर्वी माझं एक महत्त्वाची विनवणी आहे की आता आम्ही नवीन चॅनलवरती ह्याच्या पुढचा अध्याय सुरुवात करणार आहोत. 3ऱ्या अध्यायाचं नाव आहे कृष्ण जन्म. 2 ते 3 दिवसातच तो येईल. त्याच्या आधी तुम्ही चॅनलवरती जाऊन चॅनल पेजवरून आमचा जो नवीन ग्रंथचे जे चॅनल आहे महान हिंदू ग्रंथ कथासार त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला आठवणीने प्रेस करा.